हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम क्लासमध्ये. जयो राधा माधव जयो कुंज बिहारी जयो जय कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय जय गिरिवरधारी जय यशोदानंदन जय गजनरंजन जय जय गजनरंजन जय यमुनातीरवनचारी जय कुंज बिहारी जय यमुना जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय यशोदानंदन जय गजनरंजन जय यशोदा जय यमुनातीरवनचारी जय कुंज बिहारी जय यमुनातीर जय कुंज बिहारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे
सुभद्रा निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल निताय गौर हरि जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 जय हरि नाम संकीर्तन की। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्विताश्च। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। हरे कृष्ण। हरे कृष्णा। आजचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या क्लासमध्ये। आज आपण श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय 3 आणि त्यामधला श्लोक क्रमांक 3 आपला आहे सुरू। यस्य अवयव संस्थाने कल्पितो लोक विस्तरः
तदैव भगवतो रूपम् विशुद्धं सत्त्वमूर्जितम् यस्य अवयव संस्थाने कल्पितो लोकविस्तरः तदैव भगवतो रूपम् विशुद्धं सत्त्वमूर्जितम् यस्य अवयव संस्थाने कल्पितो लोकविस्तरः तदैव भगवतो रूपम् विशुद्धं सत्त्वमूर्जितम्। यस्य वै संस्थाने कल्पितो लोकविस्तरः तद्वै भगवतो रूपम् विशुद्धं सत्त्वमूर्जितम् यस्य अवयव संस्थाने कल्पितो लोकविस्तरः तदैव भगवतो रूपम् विशुद्धं सत्त्वमूर्जितम्। माताजींमध्ये यस्य अवयव संस्थाने कल्पितो लोकविस्तरः तदैव भगवतो रूपम् विशुद्धं सत्त्वमूर्जितम्। श्रील प्रभुपादजींनी जे आपल्याला श्रीमद भागवतम मध्ये भाषांतर तात्पर्य दिलं आहे ते आपण पाहू, शब्दार्थ पाहूया। यस्य ज्याचा अवयव कायिक विस्तार संस्थाने आत स्थित कल्पितः कल्पना केलेले लोक निवासस्थाने विस्तरः अनेक तत्वय परंतु ते आहे भगवतः भगवंतांचे रूपम रूप विशुद्धम विशुद्ध सत्वम अस्तित्व ऊर्जितम श्रेष्ठ। भाषांतर श्रील प्रभुपादजींद्वारे ब्रह्मांडातील सर्व लोकरचना विराट पुरुषाच्या शरीरात कल्पित केलेल्या आहेत, परंतु या सृष्ट भौतिक तत्वांशी भगवंतांचा काहीही संबंध नाही। त्यांचा श्री विग्रह शाश्वत रूपाने विशुद्ध दिव्य स्वरूपात स्थित असतो। तात्पर्य श्रील प्रभुपादजींद्वारे विराट रूप किंवा विश्वरूप हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे एक दिव्य असे रूप आहे, परंतु ज्या लोकांना या विषयी अज्ञान आहे अशा नवसाधक स्तरावरील अध्यात्मवाद्यांसाठी विश्वरूपाची संकल्पना आहे। त्यांच्या कल्पनेप्रमाणे रूप म्हणजे या भौतिक जगातील काहीतरी वस्तू होय। म्हणून प्रारंभी भगवंतांच्या शक्तीच्या स्तरावरती मन केंद्रित करता येण्यासाठी अशी परम सत्याविषयीची विरुद्ध कल्पना आवश्यक आहे। वर सांगितल्याप्रमाणे भगवान महत्त्वाच्या रूपात आपली शक्ती विस्तारित करतात, त्यामध्ये सर्व भौतिक घटकांचा समावेश असतो। भगवंतांच्या विस्तारित शक्ती आणि स्वतः भगवंत एका दृष्टीने एकच आहेत, परंतु त्याच वेळी महत्त्व भगवंतांहून भिन्न आहे। अर्थात भगवंतांची शक्ती आणि स्वतः भगवंत एकाच वेळी भिन्न असूनही अभिन्न आहेत। म्हणून विशेषतः निराकारवाद्यांसाठी असलेली विराट रूपाची कल्पना भगवंतांच्या शाश्वत रूपाहून भिन्न नाही। हे भगवंतांचे शाश्वत रूप महत्त्वाच्या निर्मितीपूर्वीचे आहे। येथे भगवंतांचे शाश्वत रूप भौतिक गुणांच्या पूर्णपणे पलीकडे अतिदिव्य असे असल्याचे दृढतेने प्रतिपादन केले आहे।
अगदी तेच दिव्य असे भगवंतांचे रूप त्यांच्या अंतरंगा शक्तीद्वारा प्रकट होत असते. त्यांच्या अंतरंगाची विविध रूपात्मक जी घडण आहे ती महत्त्वाला स्पर्श करीत नाही, ती नेहमी दिव्य स्वरूपी असते. श्रीमद भागवतम की जय. या ठिकाणी आपण पाहतोय की श्रीमद भागवतमचा स्कंद 3 याच्यामध्ये भगवंत हे कसे अवतारी आहेत त्यासाठी आपण पहिला श्लोक ही पाहिला आहे. पहिल्या श्लोकामध्ये सूत गोस्वामी आपल्याला सांगतात की ही जी भौतिक सृष्टी आहे ही मूलभूत तत्वांनी काय झालेली आहे, निर्माण झालेली आहे. आणि या भौतिक सृष्टीमध्ये 16 तत्व आहेत आणि या 16 मुख्य तत्वांमधून ही सृष्टीचे भौतिक विश्व निर्माण करण्याचा भगवंतांचा हेतू आपण या पहिल्या श्लोकामध्ये बघितलं. दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं की भगवंत सृजन करते वेळी प्रथमतः स्वतःला आपले जे आद्य गुरु आहेत, कोण आहेत आपले आद्य गुरु? बलरामजी यांच्या रूपामध्ये स्वतःला विस्तारित करतात आणि त्यानंतर बलरामजींपासून पुन्हा कारणोदकशाही विष्णू, कारण श्रील प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की ही जी सृष्टी निर्मिली जाते ही त्याला काहीतरी कारण असतं आणि कारणाशिवाय सृष्टी निर्माण होत नाही. म्हणून हे जे कारणोदकशाही विष्णू आहेत, प्रथम अवतार, त्यांना आपण महाविष्णू म्हणतो. आणि त्याच्यानंतर मग गर्भोदकशाही विष्णू, आणि गर्भोदकशाही विष्णू महाविष्णूंच्या रोमछिद्रातून ज्या वेळेस अनंत असंख्य ब्रह्मांडाची निर्मिती होते, त्यातील प्रत्येक ब्रह्मांडामध्ये पुन्हा कृष्ण भगवंत गर्भोदकशाही विष्णूच्या रूपामध्ये त्या जलाशयामध्ये पोहोडलेले असतात आणि सृष्टीचे संचालन करतात. हे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलं. आणि त्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण हे पण पाहिलं की कसं गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभी कमलातून एक देठ अंकुरित होतं कमळाचं, आणि त्या कमळाच्या देठावरती ज्यावेळेस कमळ फुलतं त्यावेळेस कोणाचा जन्म होतो? ब्रह्मदेवांचा जन्म होतो. आणि ब्रह्मदेव हे आपले काय आहेत? परम मूळ आहेत आपले, आणि त्यांच्यापासून या आपल्या मानव सृष्टीचा, जीवांचा, देवी देवतांची निर्मिती होते. आणि मग त्यानंतर आपण हेही पाहिलं त्या अध्यायामध्ये की श्रील प्रभुपादजी सांगतात की या कमळ नाळेमध्ये भूमी आहे, पृथ्वी तत्व आहे, आणि पृथ्वी तत्वाच्या वरती 7 ग्रह आहेत, सत्य ग्रह आणि ते बाकीचे. नंतर पृथ्वीच्या खाली तलातल, अतल, पाताल, सुतल ते आहेत ग्रह, आणि त्यानंतर मध्यभागी काय आहे? पृथ्वी. आणि त्या पृथ्वीवरती आपण काय करत आहोत? आपला जो उदरनिर्वाह आहे तो आपण करत आहोत. सृष्टीकरता मूलभूत तत्वे जी निर्माण झाली 16, त्यानंतर मी सांगितलं की बलरामजींचा अवतार, आणि त्यानंतर मग 3 महाविष्णू आहेत. त्यापैकी पहिले कोणते? कारणोदकशाही विष्णू, त्यानंतर गर्भोदकशाही विष्णू, आणि त्यानंतर क्षीरोदकशाही विष्णू. आता आपण या श्लोकामध्ये असं पाहतोय की ब्रह्मांडातील सर्व लोक रचना ही विराट पुरुषाच्या शरीरात कल्पित केलेल्या आहेत. ज्यावेळी भगवंत कारणोदकशाही विष्णूंच्या रूपामध्ये स्वतःला विस्तारित करतात, आणि मग असं सांगितलं की ब्रह्मदेवांचं जे आयुष्य आहे ते त्यांच्यासाठी कसं क्षुल्लक आहे की ज्यावेळेस श्री विष्णू श्वासोच्छवास बाहेर सोडतात त्यावेळेस या पूर्ण सृष्टीची निर्मिती होते, आणि ज्यावेळी भगवंत श्वास आतमध्ये घेतात त्यावेळेस या सृष्टीला पूर्ण ते आपल्या आतमध्ये सामावून घेत असतात, आणि त्यावेळी ब्रह्मदेव सुद्धा त्याच्यामध्ये सामावून जातात. त्यामुळे ब्रह्मदेवांचा सुद्धा या ठिकाणी काय आहे? जन्म आहे आणि मृत्यू आहे. मग ब्रह्मदेवांचा जन्म आणि मृत्यू आहे म्हटल्यानंतर साहजिकच आपण देवी देवतांचा विचार करतो. देवी देवतांचा सुद्धा मृत्यू आहे आणि आपला सुद्धा जन्म आणि मृत्यू आहे. त्याच्यामध्ये भगवंत बलरामजींच्या विस्तारानंतर पहिले चतुर्व्यूह निर्माण होतं, आणि या पहिल्या चतुर्व्यूहामध्ये वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध
यांचा विस्तार होतो आणि पुन्हा दुसरे चतुर्युग निर्माण होतं. चतुर्युगामध्ये आपण पाहतो 4 आहेत. कोण? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार आणि कलियुग. याच्यामध्ये पुन्हा दुसरे जे चतुर्युग आहे त्याच्यामध्ये पुन्हा वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांचा विस्तार होतो आणि त्यातील पुन्हा संकर्षणजींपासून पुन्हा 3 विष्णू हे प्रकट होत असतात. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कारणोदकशाही विष्णू, गर्भदकशाही विष्णू आणि शिरोदकशाही विष्णू. ही जी भौतिक सृष्टी आहे, ह्या भौतिक सृष्टीमध्ये हे जे 3 महाविष्णू आहेत याच्यामध्ये आपण पहिल्यांदा शिरोदकशाही विष्णू यांची आपण पहिल्या श्लोकामध्ये माहिती पाहिली. दुसऱ्या श्लोकामध्ये आपण गर्भदकशाही विष्णू यांची माहिती पाहिली आणि त्यानंतर हा जो ब्रह्मांचा कालावधी आहे तो पण आपण बघितला की कसं विष्णूंच्या श्वासाद्वारे भगवंत आतमध्ये घेतात आणि पुन्हा उच्चवासाद्वारे या सृष्टीची निर्मिती होते. त्याच पद्धतीने आपल्याला पण एक वरदान लाभलेलं आहे. कोणतं वरदान लाभलेलं आहे? की आपणही श्वासोच्छवास करतो. आपण श्वासोच्छवास करतो याच्यावरून आपण जाणून घेतलं पाहिजे की भगवंत कशा पद्धतीने सृष्टीला आतमध्ये घेत असतील आणि कशा पद्धतीने पुन्हा सृष्टी निर्माण करत असतील. आणि हे जे आहे परमपुरुषांद्वारे हे जे घडतं आहे ती निर्मिती आणि संहार हे सुद्धा कोणाद्वारे होत असते? साहजिकच मग श्रीकृष्णांपासून होते. हे जे विष्णू आहेत, विष्णू रूप आहेत, तीन यांच्यापासून होत आहे. या ठिकाणी प्रभुपादजी सांगतात की विष्णुर महानसा इह यस्य कला विशेषो गोविंद मादी पुरुषम तमहम भजामी. ब्रह्मसंहितेमध्ये याचा उल्लेख आलेला आहे की गोविंद श्रीकृष्णांचेच हे काय आहेत? पूर्ण विस्तार आहेत. आणि आपण पाहिलं की ज्या पद्धतीने भगवंतांच्या रोमछिद्रातून पूर्ण ब्रह्मांडाचा उदय होतो त्या पद्धतीने ही जी सृष्टी आहे ती पुन्हा लयाला जात असते. या ठिकाणी आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही भौतिक गोष्टी आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करतो आणि भगवंत म्हणतात ही सृष्टी आहे ती पूर्णतः कशी आहे की तात्पुरती आहे, ती कायमस्वरूपी नाही. तिचा लय होतो आणि पुन्हा उदय होतो आणि तो माझ्याद्वारेच होत असतो. त्याच्यामुळे आपण सर्वजण या भौतिक सृष्टीमध्ये काहीतरी वेगळंच शोधण्याचा प्रयत्न करतो. काय शोधण्याचा प्रयत्न करतो? सामान्यपणे आपल्याला आनंद आणि सुख पाहिजे असतं. या ठिकाणी एक अशी कथा आहे, सर्वांनी ऐकलेली आहे की एका राजातील राणीचा हार एक कावळा घेऊन जातो आणि तो कावळा घेऊन जात असताना त्याच्या तोंडातून तो सुवर्ण हार पडतो आणि अडकतो, झाडावरती अडकतो. परंतु ते जे झाड होतं ते तळ्याच्या किनारी असल्यामुळं त्या तळ्याच्या किनारी एक तरुण होता आणि त्या तरुणाला त्या तळ्यामध्ये तो सुवर्ण हार दिसतो, पण तो असतो कुठं? झाडावरती लटकलेला. आणि त्याला तळ्यामध्ये सुवर्ण हार दिसतोय. त्याला माहितीये एवढं मोठं सुवर्ण हार जो आहे तो आपल्या राज्यामध्ये राणीशिवाय कोणाचा नसणार आहे. म्हणून त्याने असा विचार केला की हा जो सुवर्ण हार आहे तो मी मिळवतो आणि राजाला नेऊन देतो, म्हणजे राजा मला काय देईल? साहजिकच बक्षीस देईल. म्हणून तो त्या तळ्यामध्ये उडी मारतो आणि तळ्यामध्ये गेल्यानंतर त्याला हार काही मिळत नाही, कारण ते काय होतं? त्या हाराचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलेलं होतं. आणि मग त्या तळ्याच्या शेजारून जो साधू जात होता तो साधू त्या तरुणाची कृती पाहतो आणि म्हणतो की अरे काय करतोयस तू? तुला तो हार मिळालाय का? नाही. अरे तो हार पाण्यामध्ये नाही, वर बघ, त्या झाडावरती तो हार लटकलेला आहे. आणि मग तो हार मिळवतो, राजाला नेऊन देतो आणि त्याला बक्षीस मिळतं. तशी आपली प्रत्येकाची अवस्था आहे. हे जे जगत आहे, हे जगत आहे ते आध्यात्मिक जगताचं एक प्रतिबिंब आहे. जसं त्या हाराचं प्रतिबिंब पाण्यामध्ये होतं तसं त्या पद्धतीने आध्यात्मिक जगत हे सच्चित आनंद आहे. त्या ठिकाणी कशालाही कमी नाही, आनंदाला कमी नाही. पण आपल्या इथला आनंद तात्पुरता आहे. त्या तरुणाला कसा पाण्यामध्ये हार दिसला आणि त्याला खूप आनंद झाला आणि त्याला कसं वाटलं की मी आता हा हार राजाला देईल आणि मला बक्षीस मिळेल. तसंच आपलं पण आहे. आपण या भौतिक जगामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. कोणत्या दृष्टीने? की मला खूप भौतिक संपत्ती मिळेल, भौतिक सगळ्या काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आपण खूप काबाड कष्ट करतो. भगवंतांच्या सेवेकडे थोडं कमी लक्ष देतो.
भगवंतांची सेवा तर करण्याचंही आपल्याला कधी कधी लक्षात राहत नाही. भगवंतांची सेवा करायची असते हे पण आपल्याला कधी माहित नाही. पण आपण ज्यावेळेस इस्कॉन मध्ये येतो त्यावेळेस या हरे कृष्ण आंदोलनामध्ये आल्यानंतर आपल्याला समजतं की अरे आपण भगवंतांची पण सेवा करायला पाहिजे, भगवंतांच्या भक्तांची पण सेवा करायला पाहिजे. तेव्हा कुठं आपल्याला क्षुल्लक आनंद मिळेल. ही जी कार्दोकशाहींच्या रोमछिद्रातून जी ही ब्रह्मांड बाहेर पडतात, ही ब्रह्मांड कशी असतात? त्याच्यामध्ये पुन्हा गर्भोदकशाही विष्णू आहेत, क्षीरोदकशाही विष्णू आहेत. परंतु त्या ब्रह्मांडाचा आकार प्रभुपादजींनी भागवत मध्ये सांगितलं, एक मोहरी आहे ना, त्या मोहरी एवढा आकार ब्रह्मांडांचा असतो. आणि अशा अनेक ब्रह्मांड आहेत. आणि त्याच्यामध्ये पुन्हा श्री विष्णू, त्याच्यामध्ये पुन्हा क्षीरोदकशाही विष्णू, आणि त्याच्यामध्ये पुन्हा ही सर्व सृष्टी आहे. आणि मग आपण या भौतिक जगामध्ये असा विचार करतो की आपल्याला हे सुख मिळालं पाहिजे, परंतु खरं सुख कुठं आहे? आध्यात्मिक जगतामध्ये आहे. आणि आध्यात्मिक जगतामध्ये ज्यावेळेस भगवंत या भौतिक सृष्टी आणि आध्यात्मिक सृष्टीची ज्यावेळेस रचना करतात त्यावेळेस ही जी भौतिक सृष्टी आहे आध्यात्मिक सृष्टीच्या म्हणजे पूर्ण जी सृष्टी निर्माण करतात त्याच्यापैकी 1/3 सृष्टी ही भौतिक जगत आहे. म्हणजे 1 अंश आहे, 4 भागापैकी 1 अंश आपली भौतिक सृष्टी आहे आणि 3 भाग काय आहे? आध्यात्मिक जगत आहे. म्हणजे आपण आपल्या भौतिक सृष्टीला खूप मनामध्ये कल्पना करतो की ही सृष्टी खूप मोठी आहे, परंतु तसं जर पाहिलं तर ही आध्यात्मिक जगत हे खूप मोठं आहे. आणि ते मी मगाशी सांगितलंच तुम्हाला, ते कसं आहे? सच्चित आणि आनंद आहे. मग आपल्याला खरा आनंद जर शोधायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? मग आध्यात्मिक जगत प्राप्त करायला पाहिजे. आणि जर आध्यात्मिक जगत जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? खूप काबाड कष्ट करून आपल्याला पैसा, संपत्ती, बंगला, गाड्या मिळवल्या पाहिजे, है ना. पृथ्वीवरती सगळीकडे आपले बंगले असावेत असं आपल्याला जर आपण मनामध्ये मानलं तर ते होईल का शक्य? नाही. आपण मी नेहमी म्हणतो आपण मनामध्ये एक कल्पना करायची. काय कल्पना करायची? आपण रोडनी चाललोय, होत नाही ते कोणाचं शक्यतो, ज्याच्या त्याच्या सौभाग्यानुसार घडतं. आणि त्या रोडनी आपण एका गाडीमध्ये चाललोय आणि गाडीचा ऍक्सिडेंट झालाय, आणि गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर आपला त्या ठिकाणी देह पडलेला आहे, त्या देहामध्ये प्राण नाही. आणि आपल्याला माहितीये आपण आपला देह सोडल्यानंतर बाहेर जातो. आपण कोण आहोत? आत्मा आहोत. म्हणजे शरीर सोडल्यानंतर शरीर निरोगी झाल्यानंतर आपण बाहेर जातो. आणि बाहेर गेल्यानंतर असा विचार करायचा की गाडी आहे पडलेली, आपल्या बरोबरची माणसं पण पडलेली आहेत, त्यांना कदाचित काही लागलेलं असेल, आणि आपला तर आपण देह सोडलेला आहे, आपण वरून पाहतोय. आणि काय परिस्थिती दिसेल मग आपल्याला? आपण जी कमवलेली गाडी, आपले नातेवाईक, आपली मुलं आणि आपली घरची संपत्ती, हे सगळं कुठं राहिलेलं आहे? ह्या भौतिक जगामध्ये पृथ्वीवरती राहिलेलं आहे. आणि आपण कुठे? वरून पाहतोय की हे सगळं पडलेलं आहे. मग आपण तो नेहमी विचार करायचा की हे भौतिक जगत आहे, ह्या भौतिक जगतामधलं सगळं कुठं राहणार आहे? इथंच राहणार आहे. परंतु आपल्याला शरीराभिमान असल्यामुळं आणि आपल्या शरीरावरती आपलं आकर्षण आणि खूप इच्छा असल्यामुळं आपल्याला हे सुटत नाही. पण ते आपण सोडायला पाहिजे. या उदाहरणावरून आपण समजून घ्यायचं की आपला जर सध्या आपला जर देह आपण सोडला तर आपली काय परिस्थिती आहे? आपण एवढं काबाड कष्ट केलेलं आहे, जे कमवलेलं आहे ते इथंच राहणार आहे. मग या शरीराने जर आपण भगवंतांची सेवाच नाही केली, भगवंतांची सेवा आपल्याला अनेक प्रकारे करता येते, नाही का. 9विधा भक्ती आपल्याला दिलेली आहे प्रभुपादजींनी. पंचरात्रिक विधीमध्ये नारदजींनी आपल्याला 9विधा भक्ती दिलेली आहे. त्याच्यामधली एक जरी पहिली पायरी श्रवणम याद्वारे जरी आपण भक्ती करण्याचा प्रयत्न केला तरी आपण भगवंतांची सेवा करू शकतो. आपण भगवंतांची सेवा आपल्या पूर्ण शरीराच्या दिलेल्या सगळ्या अवयवांनी करू शकतो. मनाने जरी आपण नामस्मरण केलं, मुखाने जरी भगवंतांचं एकदा जरी नाव घेतलं तरी ते आपल्याकडून सेवा होऊ शकते. परंतु ती आपल्याला सेवा घडण्यासाठी आपल्यापर्यंत कोण पोचतं? पहिल्यांदा भगवंतांचे भक्त पोचतात, नाही का. श्रील प्रभुपाद हे जे शुद्ध भक्त आहेत आपले, त्यांच्या मार्फत जे काही प्रतिनिधी आपल्यापर्यंत येऊन पोचतात ते आपल्याला सांगतात की आपण हरिनाम कसं घेतलं
पाहिजे आणि त्या प्रकारे आपण भगवंतांची सेवा करू शकू. आणि म्हणूनच आपल्याला या भौतिक जगतातून आपली काय केली पाहिजे, जी इच्छा आहे दाट ती आपण कमी केली पाहिजे, तरच आपण कुठे जाऊ, आध्यात्मिक जगतामध्ये. आणि आध्यात्मिक जगत हे सच्चित आनंद रूपी आहे आणि त्याचा आपण शोध घेत आहोत. प्रभुपादजी सांगतात की आपण चंद्रावरती जाण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु गेले का आपण चंद्रावरती? नाही गेलेलो. आपल्याला शास्त्रामध्ये दाखवलं जातं की आपण चंद्रावरती जाऊन पोचलो, नाही का? नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावरती जाऊन पोचले हे आपल्याला दाखवलेलं आहे, परंतु खऱ्या अर्थाने आपण चंद्रावरती गेलेलो नाही, ते आपल्याला भासवलेलं आहे. आणि मग आपण जर पाहिलं की आपल्याला चंद्रावरती जाता येतं, पण कसं? या शरीराने जाता येईल का? नाहीये. प्रभुपादजी सांगतात की हे शरीर तुम्हाला या ठिकाणी त्यागावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला चंद्रावरती जाता येणार नाही. परंतु आपण पाहिलंय की श्रीमद भागवतम मध्ये असं सांगितलंय की अनेक ऋषी मुनी हे सदेह चंद्रावरती गेलेले आहेत. याच्यामध्ये श्रीमद नारद मुनींचं जर आपण उदाहरण घेतलं तर श्रीमद नारद मुनींना आशीर्वाद होता की तुम्हाला या ब्रह्मांडामध्ये कुठेही जाता येईल. सदेह नारद मुनी कसे जात होते? सदेह. ते चंद्रावरती पण जात होते आणि सूर्यावरती पण जात होते. आणखीन आपल्या महाराष्ट्रातील थोर संत कोण गेले? संत तुकाराम महाराज. कुठे गेले? वैकुंठाला गेले. का बरे गेले असतील ते वैकुंठाला? काय त्यांनी एवढं महान कार्य केलं? त्याचा आपण जर बारकाईने विचार केला तर त्यांनी आपल्यासारखा संसारही केला. या पृथ्वीवरती ज्याला शरीर प्राप्त होतं त्यांनी या पृथ्वीवरती त्याच्या कर्मानुसार त्यांनी उदरनिर्वाह करणं गरजेचं आहे. आणि मग ते कार्य संत तुकाराम महाराजांनी केलं. त्यांना पण संसार होता, त्यांना पण पत्नी मुलं होती, त्यांना पण घर होतं, त्यांना पण थोडीफार जमीन होती, पण त्याप्रती त्यांनी आसक्ती ठेवली का? नाहीये. त्यांनी काय केलं? 24 तास हरिनाम केला, भगवंतांचं त्यांच्या अभंगांमधून गुणगान केलं. त्याच पद्धतीने आपणही भगवंतांचं जर गुणगान या शरीराने मुखाने केलं तर काहीतरी आपल्यालाही भगवंत जवळ करतील. आपण श्रीमंत मुलाची म्हणजे विखुरलेली मुलं आहोत, नाही का? आपण भगवंतांचे कोण आहोत? अंश आहोत. जसं भगवंत जे आहेत हे भगवंतांचे जे षडेश्वरी आहे, भगवंतांचं सौंदर्य, गुण, रूप, लीला हे जे आहे ते अथांग आहे. आणि त्यांचेच आपण लेकरं असल्यामुळे त्यांचे काही गुण, जसं की समुद्राच्या पाण्यातील एक थेंब पण नाही, एक उडून आलेलं तुषार, त्या पद्धतीने आपण आहोत. मग ते गुण आपल्यामध्ये पण आहेत. शांतता, स्वच्छता, प्रेम, नम्रता, इतरांची सेवा करण्याचा गुण हा आपल्या पण अंगी आहे. परंतु तो गुण काय करतो? आपण लपवून ठेवतो. आपल्याला थोडीशी मनामधून थोडस वाईट वाटतं की मी कशी इतरांची सेवा करू, नाही का? मी कसं इतरांना मान देऊ, मी माझ्या अंगी नम्रता कशी बाळगू, माझ्याकडे तर एवढी संपत्ती आहे, मग मी कसं एखाद्या गरीबाला मान देऊ? तर हा जो गुण आहे तो आपण लपवून ठेवतो, तो आपला दोष आहे. आणि शास्त्रामध्ये सांगितले की कलियुगामध्ये तो आपला काय आहे? एक छोटासा दोष आहे. तो दोष आपण बाजूला करू शकतो. कसा करू शकतो? हरिनामाने. आपलं जर हृदय शुद्ध करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? हरिनाम घ्यावं लागेल. आपण भगवद्गीता क्लासमध्ये पण पाहिलेलं आहे की आपल्याला जर हृदय स्वच्छ करायचं असेल, त्या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की ग्लास असतो गढूळ पाण्याचा, त्याच्यामधलं जर पाणी स्वच्छ करायचं असेल तर काय करतो आपण? नेहमी त्याच्यामध्ये स्वच्छ पाण्याची धार ओतत राहतो आणि त्यानंतर कालांतराने अशुद्ध पाणी बाहेर पडेल आणि स्वच्छ पाणी ग्लासामध्ये राहील. त्याच पद्धतीने आपलं जे हृदय आहे, आपला जो हृदयाचा ग्लास आहे तो पाण्याने गच्च भरलेला आहे, पण तो कसल्या पाण्याचा आहे? गढूळ पाण्याचा आहे. गढूळ पाणी म्हणजे आपल्यामध्ये काय लपलेलं आहे? षडविकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. आणि याला जर आपल्याला बाजूला करायचं असेल तर त्याच्यामध्ये कोणत्या पाण्याची धार ओतायला पाहिजे? हरिनामाच्या पाण्याची धार ओतायला पाहिजे. म्हणून आपण ओतूया. बघा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता जे आपण हरिनाम घेतोय
त्यावेळेस आपल्याला थोडी तळमळ लागली की बाबा आपण नाही, आपल्या हृदयातील पाणी जे आहे षडविकारांचं ते बाजूला करायला पाहिजे, म्हणून तळमळीने आपण आता हरिनाम घेतलं. त्याच पद्धतीने आपण रोज सकाळी ते हरिनाम घ्यायला पाहिजे. ज्यांना वेळ नाही सकाळी त्यांनी दिवसभरामध्ये ते हरिनाम तळमळीनेच घ्यायला पाहिजे. का तळमळीने घ्यायला पाहिजे? कारण आपण येऊन पडले कोणत्या युगामध्ये? कलह युगामध्ये, कलियुगामध्ये येऊन पडले. आणि कलियुगामध्ये आपण मगाशी पाहिलं काय आहे? शाश्वत सच्चित आनंद आहे का? नाहीच आहे. म्हणून आपण त्यासाठी भगवंतांचं हरिनाम हे तळमळीने घ्यायला पाहिजे. अनेक जन्मानंतर जे भगवंतांचं विज्ञान जाणतात त्यांना भगवंत काय करतात? या भौतिक जगामध्ये आनंद घेण्याची अनुमती देतात. बघा, आपल्या प्रत्येकाला आपण ज्यावेळेस गोलक वृंदावनामध्ये होतो त्यावेळेस त्या ठिकाणी कोणताही बंधन नाही. आपण ज्यावेळेस आध्यात्मिक जगतामध्ये होतो त्यावेळेस आपल्यावर कोणाचंही बंधन नव्हतं. आपण मुक्तपणे वावरत होतो. मुक्तपणे वावरून भगवंतांची सेवा करत होतो, स्वतःची नाही. कोणाची सेवा करत होतो? भगवंतांची सेवा करत होतो. परंतु आपल्याला प्रत्येकाला माहिती आपण भगवंतांविषयी द्वेष केल्यामुळे आपण कुठं आलेलो आहोत? आपल्या कर्मामुळं पृथ्वीवरती आलेलो आहोत. मग भगवंतांनी सांगितले तुला पण या भौतिक जगतामध्ये मुक्तपणे वावरण्याची संधी आहे, प्रभुपादजी सांगतात. आणि अनेक जन्मानंतर जे भाग्यवान जीव आहेत त्यांना ते सत्य मिळत असतं. आणि मग भगवंत सांगतात की जा, तुला या भौतिक जगतामध्ये मुक्त वावरता येईल, परंतु तुला मुक्तपणे वावरताना तुला मुक्तपणे कर्म करता येईल, परंतु तुला त्या कर्माचं फळ मात्र मीच देणार आहे. मग आपण आपल्या आईला एखादी गोष्ट मागतो, आपल्या वडिलांना एखादी गोष्ट मागतो आणि खूप हट्ट करतो. लहानपणीचा आपण विचार करा, लहानपणी असताना एखादी गोष्ट मागायचो, हट्ट करायचो, आई वडील देतात. कधी देतात? आपण रडून हातपाय ताणल्यानंतर. सहजासहजी देतात का? एखाद्याचे देत असतील, एखाद्याला मिळत असेल ती गोष्ट वेगळी. परंतु आपण ज्यावेळेस खूप तांडव करतो, मला एखादी गोष्ट पाहिजेच, त्यावेळेस आपल्याला आई वडील देतात. मग आपण भगवंतांना एखादी गोष्ट मागतो की भगवंत मला खूप संपत्ती दे, भगवंत तुम्हाला खूप संपत्ती देतात. परंतु या भौतिक जगतामध्ये खूप संपत्ती मिळाल्यानंतरही आपल्याला माहिती आहे की आपली बुद्धी कधी कधी काय होते? हरवून जाते. खूप संपत्ती मिळाली, आपल्याला गर्व येतो आणि गर्व आल्यानंतर मग आपल्याला समजतं की काही गोष्टी आपल्याकडून चुकीच्या होत आहेत. मग भगवंतांना तुम्ही मागता मला संपत्ती दे, संपत्ती दे, संपत्ती. भगवंत तुम्हाला संपत्ती देत नाहीत. त्यांना माहितीये याला जर संपत्ती दिली तर काय होईल, याच्याकडून चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. क्वचित या भूतलावरती एखादा जीव असा असतो की त्याला संपत्ती मिळाल्यानंतर तो काय करतो? भगवंतांचं छानसं मंदिर उभा करतो, त्या मंदिरामध्ये हरिनाम होतं आणि प्रसादाची व्यवस्था तो करतो. क्वचित एखादा जीव आहे भाग्यवान जो भगवंतांची खूप सेवा करून या ठिकाणी आलेला आहे, किंवा भगवंतांनी त्याला पाठवलेलं आहे की आपल्यासमोर एखादं उदाहरण देण्यासाठी की या पद्धतीने संपत्ती मिळाल्यानंतर त्याचा उपयोग चांगला करायला पाहिजे. म्हणून भगवंतांना ज्यावेळेस आपण काही मागतो त्यावेळेस भगवंत आपल्याला सहजासहजी देत नाहीत. कारण भगवंतांना माहिती ह्याला दिलं तर यालाच त्रास होणार आहे. परंतु आपण काय करतो? अक्राळ विक्राळपणा करतो. जसं आई वडिलांजवळ आपण हट्ट केला आणि ती वस्तू मिळवली, तसं भगवंतांकडे आपण हट्ट करतो भगवंतांकडे, आणि मग भगवंतांना ते देणं भाग पडतं. आणि मग भगवंत ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्याला देतात त्यावेळेस ते सांगतात की तुला आता याचं कर्म सुद्धा भोगावं लागेल. म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे नेहमी की भगवंतांकडे काय मागितलं पाहिजे. आता तरी आपल्याला समजायला लागले, लहानपणी समजत नव्हतं परंतु आता तरी समजायला लागले. लहानपणी भगवंत ज्यावेळेस आपल्याला ज्या काही आपल्या इच्छेनुसार देतात त्यानुसार त्याचं कर्मफळ मिळतं. आपण लहान होतो, चुलीकडे जाऊ नको किंवा गॅसकडे जाऊ नको असं आई वडील सांगतात, परंतु ज्यावेळेस आपण हट्टाने जातो त्यावेळेस काय होतं? आपल्याला त्या ठिकाणी चटका बसतो आणि चटका बसल्यानंतर आपल्याला ते त्रास होतो. मग वडील म्हणतात बघ तुला हा त्रास झालाय, तुला जाऊ नको म्हणलं होतं ना, तू गेला, आता तुला भाजले, आता तुझं तू सोस, तुझं तू भोग. त्याच पद्धतीने भगवंत सुद्धा आपल्याला म्हणतात की तुला जे काय पाहिजे आहे ते मिळेल, परंतु तुला ते भोगावं लागेल. आपण नेहमी भगवंतांच्या विरुद्ध आपण स्वामी बनण्याचा नेहमी प्रयत्न करतो. काय करतो? नेहमी स्वामी बनण्याचा प्रयत्न करतो. नंददुलाल प्रभूजींनी एका लेक्चर मध्ये सांगितलं होतं की आपण भगवंतांना डोळे वटारतो.
नाही का? ज्या भगवंतांनी आपल्याला सगळं काही दिले त्याच्यावरती त्याच भगवंतांवरती आपण डोळे वटारतो आणि मग किंबहुना आपल्याला त्रास होतो. आणि मग या सृष्टीमध्ये हे जे काही आहेत की 16 तत्वांनी सृष्टी बनते. त्याच्यामध्ये आकाश, वायू, पृथ्वी, अग्नी आणि पाणी हे आहे. आणि नंतर आपण पाहिले की आपले जे इंद्रिय आहेत, 5 इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन, बुद्धी, अहंकार, याच्यानुसार आपल्याला हे कार्य करावं लागतं. आणि ज्यावेळेस हे जे भगवंत आहेत, गर्भदक्षाई विष्णू, आणि त्यांच्यापासून नंतर कोणते विष्णू येतात? क्षीरोदक्षाई विष्णू. आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवायचंय की सुरुवातीला कृष्ण भगवंत स्वतःचा विस्तार करतात बलरामजींच्या रूपामध्ये, नंतर संकर्षण, अनिरुद्ध, प्रद्युम्न यांचा विस्तार होतो, आणि त्याच्यानंतर विष्णू, कारंदक्षाई विष्णू, आणि त्यांच्या रोमछिद्रातून असंख्य ब्रह्मांडे बाहेर पडतात. आणि त्यातील एका ब्रह्मांडामध्ये म्हणजे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भदक्षाई विष्णू अर्ध भरलेल्या पाण्यामध्ये पोहडलेले असतात. आणि पुन्हा क्षीरोदक्षाई विष्णू हे या सृष्टीमध्ये अवतीर्ण होतात. आणि क्षीरोदक्षाई विष्णू या सृष्टीमध्ये अवतीर्ण होतात. आणि अवतीर्ण झाल्यानंतर ते प्रत्येक जीवामध्ये, मग ते सजीव असो अगर निर्जीव असो, त्या प्रत्येक घटकामध्ये हे श्री विष्णू आहेत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे परमात्मा रूपाने जे विष्णू आहेत, कृष्ण आहेत, ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. मग फक्त माणसांच्याच हृदयामध्ये आहेत का? ते प्रत्येक जीवामध्ये आहेत. मग हा जो माईक आहे, या माईक मध्ये आहेत का भगवंत? आहेत. म्हणून आपल्याला आणखीन एक उदाहरण सांगितलं होतं. कोणतं? की या सृष्टीमधील प्रत्येक वस्तूला आपण काय केलं पाहिजे? पूजलं पाहिजे. कारण त्या प्रत्येक सृष्टीमध्ये कोण आहेत? भगवंत आहेत. आणि मग एकदा नंददुलाल प्रभूजींनी सांगितलं होतं उदाहरण, की त्यांच्या आईने, त्यांनी पायाने बादली सारली होती, तर आईने सांगितलं की अरे पायाने बादली सारू नकोस. का? कारण या पृथ्वीवरती असणारा प्रत्येक घटक, प्रत्येक जीव याच्यामध्ये भगवंत रूपाने आहेत. मग त्याचा आपण आदर राखला पाहिजे. या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक वैष्णव किंवा वैष्णवींचा, भक्तांचा आपण आदर राखला पाहिजे. त्यांचा तिरस्कार केला नाही पाहिजे, मुखाने तर नाहीच नाही. आणि या वस्तू सुद्धा आपण पायाने बाजूला नाही सारल्या पाहिजेत. त्याचं आणखी एक उदाहरण आपण घेऊ शकतो, की ज्यावेळेस आपण विचार करतो की आपण राहतो कुठं? या पृथ्वीवरती. मग ज्यावेळेस भूमातेला संकट आलं, त्यावेळेस भूमातेने काय केलं होतं? कोणाचं रूप घेऊन गेल त्या विष्णूंकडं? गायीचं रूप घेऊन गेल्या होत्या. म्हणजे जर ही पृथ्वी भूमाता गायीचं रूप घेऊन विष्णूंकडे जाते, म्हणजे ह्या पृथ्वीवरती असणारी प्रत्येक गोष्ट किती महत्वाची आहे. मग तोही आपण त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे. आणि हे जे कारंदक्षाई विष्णू, नंतर गर्भदक्षाई विष्णू आणि नंतर क्षीरोदक्षाई विष्णू, हे जे आपल्या प्रत्येकाच्या चराचरामध्ये परमात्मा रूपाने आहेत, तर त्यांनाच आपण काय म्हणतो? हरी असं म्हणतो. आणि हेच हे जे गर्भदक्षाई विष्णू आहेत, या गर्भदक्षाई विष्णूंच्या नाभी कमलामधून जे ब्रह्माजीचा जन्म होतो, म्हणून ब्रह्माजींचे गर्भदक्षाई विष्णू कोण आहेत? साहजिकच ते पिता आहेत. त्यानंतर आपण पाहतो श्रील प्रभुपादजी सांगतात की क्षीरोदक्षाई विष्णू प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत आणि ते माझ्याही हृदयामध्ये आहेत. ते आपण आता पाहिलेलं आहे. आणि मग प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर कृष्ण भगवंत विष्णू रूपाने आहेत, तर मग आपण प्रत्येक जण जो कर्म करतो, जे कर्म करतो, ते कोण पाहत असतं? साहजिकच विष्णू पाहत असतात, कृष्ण पाहत असतात. मग श्रीमद भागवतम मध्ये आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे की एक झाड आहे आणि झाडावरती एक पक्षी बसलेला आहे, आणि तो 2 पक्षी आहेत, त्यातला एक पक्षी म्हणजे आपण जीव. आणि जीव काय करतो? त्या झाडावरती पिकलेलं फळ खात असतो. आणि दुसरा पक्षी काय करत असतो? तो जो पक्षी पिकलेलं फळ खातोय, तो दुसरा पक्षी पाहत असतो की हा फळ कोणत्या पद्धतीने खात आहे. म्हणजेच आपण या पृथ्वीवरती जे काही कर्म करतो, ते कर्म करत असताना
मांजर डोळे दूध मांजर कशी करते, डोळे झाकून दूध पिते, पण तिला काय वाटतं मला कोणीही बघत नाही. तसंच आहे, आपण आपलं कर्म करत असतो. ते कर्म करत असताना आपला जो दुसरा म्हणजे ते जे झाडावर बसलेला जो दुसरा पक्षी आहे तो बघतच असतो की हा कोणत्या पद्धतीने कर्म करतोय. त्याच पद्धतीने आपण समजून घ्यायचे की आपण जे काही कर्म करत असतो त्याचा साक्षीदार विष्णू रूपाने कृष्ण भगवंत हे प्रत्यक्ष बघत असतात. त्याच्यामुळं वैष्णवांनी इतकी काळजी घ्या, इतकी काळजी घ्या की आपण जे काही कर्म करतोय ना त्याचे साक्षीदार कृष्ण भगवंत आहेत. त्याच्यामुळं आपल्याकडून शक्यतो अपराध होऊन देऊ नका, कोणतेच अपराध होऊन देऊ नका. 10 नाम अपराध आहेत आपल्याला. ज्यांना माहिती आहेत त्यांना चांगली गोष्ट आहे, ज्यांना माहिती नाही त्यांनी माहिती करून घ्या की 10 नाम अपराध काय आहेत. आपण म्हणतो खरं 10 नाम अपराध मला माहिती आहेत असं म्हणतो, परंतु ते आपल्याकडून पाळलं जात नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की 10 नाम अपराध आपल्याकडून ते समजून घेतले पाहिजेत. का? कारण भगवंत त्याचे साक्षीदार आहेत म्हणून. तर त्यासाठी आपल्याला ते खूप काळजीपूर्वक आपण राहिलं पाहिजे आणि कोणताही अपराध नाही केला पाहिजे. कारण काय आहे, आपल्या कर्माचे साक्षीदार कोण आहेत? स्वतः भगवंत आहेत. थांबायचं. त्या ठिकाणी होम पण चालू आहे. जर कोणाला पाहायला जायचं असेल तर जाऊ शकता. एक थोड्या वेळात आपण थांबूया. भगवद्गीतेमध्ये श्रील प्रभुपादजी आपल्याला सांगतात, भगवंत सांगतात की भगवंत हे अनुमंता उपदृष्टा असे आहेत. उपदृष्टा म्हणजे काय? आत्ताच पाहिलं आपण, साक्षीदार आहेत. आपल्या प्रत्येक कर्माचे ते काय आहेत? साक्षीदार आहेत. कारण आपण जी कोणतीही कृती करतो ते भगवंत प्रत्यक्ष पाहत असतात. आणि अनुमंता म्हणजे वैयक्तिक आत्मा परमात्म्याच्या परवानगीशिवाय काहीही करू शकत नाही. आपण कोण आहोत? वैयक्तिक आत्मे आहोत. आणि भगवंत कोण आहेत? परमात्मा, नाही का? शिरोदक्षाई विष्णू हे परमात्मा रूपाने आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. ते सर्व काही बघत आहेत, पाहत आहेत. आणि म्हणून कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला परवानगी घ्यावी लागते. आपण म्हणतो ना सहज की या बाहेर असणाऱ्या झाडाचं पान हे कशाशिवाय हलत नाही? भगवंतांच्या इच्छेशिवाय हलत नाही. तसंच आहे, आपण जे काही करणार आहोत ते भगवंतांच्या इच्छेशिवाय होत नाही, हे आपण समजून घ्यायचं आहे. भगवंत, आपण या ठिकाणी म्हणतो की वाईट करतो तेव्हा भगवंत आपल्याला परवानगी का देतात? ते आपण मगाशी उदाहरण पाहिलं बघा. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आपण जे काही वाईट करत असतो त्यावेळेस भगवंत का परवानगी देतात? मला भगवंतांनी त्या ठिकाणी का रोखलं नाही? भगवंतांनी का सांगितलं नाही की तू हे वाईट काम करतोय? मला असं आता माझ्या हातामध्ये आणि माझं दुर्भाग्य झालं आता. म्हणजे भगवंतांना सगळं माहिती आहे तरी भगवंतांनी का परवानगी दिली? मग त्याचं आपण मगाशीच उदाहरण पाहिलं. काय की आपण लहान असताना चुलीजवळ जातो आणि चटका बसतो, नाही का? वडील सांगतात जाऊ नको तिथं, तुला त्रास होईल, तरी आपण जातो. त्याच पद्धतीने भगवंत सांगतात की तुला जे काही कर्म करायचं आहे, तू जे काही कर्म करतोय त्याचा तुला त्रास होईल. मग ते कधी कळणार? भगवंतांनी भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. मग ती फक्त अर्जुनाला सांगितली नाही, ती आपल्यासाठी सांगितली. म्हणून आपण भगवद्गीतेचाही खूप छान अभ्यास केला पाहिजे. भगवद्गीतेचंही वितरण आपण खूप चांगलं केलं पाहिजे. कारण प्रत्येकाला कळावं. मोबाईलचं मॅन्युअल आहे ते प्रत्येक जण उघडून बघतो, तसं आपलं मॅन्युअल म्हणजे भगवद्गीता ही प्रत्येकाला समजायला पाहिजे की कसं राहिलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे. मग आपल्या मनातला जो प्रश्न आहे की भगवद्गीता कोर्समध्ये आहेत की चांगल्या लोकांच्या जीवनामध्ये वाईट का होतं, तर ते आपणच मागून घेतलेलं असतं, हट्टाने मागून घेतलेलं असतं. मग कोणता हट्ट केला पाहिजे? भगवंतांजवळ काय मागितलं पाहिजे? कोणती परवानगी? मग भगवंत परवानगी देणारच ना. तुम्ही जास्त हट्ट केला तर आपण कोणाची लेकरं आहे? भगवंतांचे. भगवंतांकडे आपण जसा हट्ट करेल त्या पद्धतीने भगवंत देतात. मग त्याचं फळही आपल्याला घ्यावं लागतं. आणखीन एक भगवद्गीतेमधला श्लोक आहे की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. या भगवद्गीतेच्या श्लोकानुसार आपण भगवंत आपल्याला सांगतात की तू काय कर, तुझ्या सर्व धर्मांचा तू काय कर, त्याग
कर आणि मला शरण ये. मग आपले धर्म किती आहेत, कोणते आहेत, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या प्रत्येकाचा धर्म आपल्या प्रकृतीनुसार वेगवेगळा आहे. त्याचं आपण काय केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे आणि भगवंतांना शरण गेलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहतोय की आपलं जे अज्ञान आहे ते आपलं अज्ञान हे नेहमी इतरांसमोर प्रकट करण्याचा आपण कधीही प्रयत्न करत नाही. करतो का प्रयत्न? आपल्याला जी काही गोष्ट माहित नाही ती सांगतो का, अरे मला माहितीच नाही? नाहीये. आपण ते लपवतो आणि मग ज्यावेळेस इतराला समजून येतं त्यावेळेस मग म्हणतो अरे हा माझं चुकलंच, नाही का? पण त्याच्या हृदयाला माहिती असतं की हे मला माहित नाही, पण चुकल्यानंतर सांगतो की अरे माझं चुकलंच. मग अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण काय केलं पाहिजे, नेहमी वेळोवेळी सावध राहिलं पाहिजे. आपण या ठिकाणी आणखीन एक पाहतोय की ही भगवंतांची सृष्टी आहे ती कशी आहे आणि केवढी आहे त्याविषयी कधी कधी आपला गैरसमज होतो. आपण एक उदाहरण जर घेतलं की वडाच्या झाडाला अनेक फळं लागतात आणि त्या प्रत्येक फळामध्ये तेवढाच पुन्हा वटवृक्ष निर्माण करण्याची शक्ती असते. तसंच भगवंत हे जे विश्व निर्माण करतात त्याच्यामध्ये ही असंख्य ब्रह्मांडे आहेत. जसं की एका वडाच्या फळामधून असंख्य वृक्षांची निर्मिती होते त्या पद्धतीने. मग कारणाशिवाय काही घडत नाही, म्हणून कारण समुद्राला महासागर समुद्र म्हणतात. तसंच त्या पद्धतीने हे जे कारणदक्षाई विष्णू आहे ते कारणाशिवाय काहीही निर्मिती करत नाही. त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर मयाध्यक्षेन प्रकृती हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये श्रीमती कुंती महाराणींच्या पुत्राला ही जी भौतिक प्रकृती माझ्या मार्गदर्शनाला कशी कार्य करते आणि ती कशी गतिमान आहे हे भगवंत सांगत असतात अर्जुनाला नेहमी. आणि जर आपण ते स्वीकारलं नाही तर आपण नेहमी तर्क करतो प्रत्येक गोष्टीचा. भगवंतांनी जे ज्ञान दिलेलं आहे गीतेमध्ये ते जर आपण नाही स्वीकारलं तर आपण नेहमी काय करतो, तर्क करत राहतो. कोणता तर्क करतो? नाही, सृष्टी अशी निर्माण झाली असेल, एक मोठा स्फोट झाला असेल आणि मग त्या स्फोटामधून अनेक ग्रह तारे सूर्य चंद्र यांची निर्मिती झाली असेल आणि मग अशा काही भाकीत कल्पना आपण मनामध्ये करतो म्हणून. आणि तो तर्क खरा आहे का? नाहीये. तो तर्क कसा आहे? चुकीचा आहे. म्हणून आपल्याला ते नेहमी समजून घेतलं पाहिजे की सृष्टी कशी निर्माण होते. आणि या सृष्टीमध्ये आपण आणखीन एक पाहतो की भगवंत स्वतः प्रथम पुरुष आहेत. आपण पुरुष आहोत का? कोण कोण म्हणते आपण पुरुष आहे? ज्यांना वाटतं पुरुष आहेत ते मिशा राखतात. वाईट वाटून घेऊ नका. कारण ही जी पृथ्वी आहे, ही जी सृष्टी आहे, या सृष्टीवरती पुरुष म्हणजेच भगवंत जोपर्यंत त्यांचा कटाक्ष टाकत नाही तोपर्यंत जीवसृष्टी निर्माण होत नाही. आणि आपण या ठिकाणी पृथ्वीवरती पाहतोय की आपण प्रत्येक जण आपल्या माता पित्यांच्या संयोगातून जन्माला आलेलो आहोत. परंतु भगवंतांचा दृष्टी कटाक्ष जोपर्यंत पृथ्वीवरती पडत नाही तोपर्यंत सृष्टी निर्माण होत नाही, जीवसृष्टी निर्माण होत नाही. यावरून आपण समजून घ्यायचं आहे की मग पुरुष कोण? भगवंत की आपण? या ठिकाणी आपण पाहतोय माता जे आहेत, प्रभू जे आहेत, पुरुष आणि स्त्री तत्व आहे ते पण भगवंतांनीच दिलेलं आहे. आणि जोपर्यंत आपल्या माता पित्यांचा संयोग होऊन भगवंत जोपर्यंत त्या गर्भामध्ये कटाक्ष टाकत नाहीत किंवा जोपर्यंत त्या जीवाला अनुमती देत नाहीत तोपर्यंत आपण जन्माला येत नाही. मग पुरुष कोण? भगवंत आहेत. हेही आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आणि त्या भगवंतांच्या पुरुष शक्तीवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. जसं की या सृष्टीमध्ये भगवंत काय करतात? गर्भाधान करतात. प्रभुपादजी आणखीन सांगतात की हे भगवंतांचे वैश्विक रूप आहे, विराट पुरुष, आणि ते रूप या ठिकाणीही आहे. आणि हे विराट रूप जे आहे ते अर्जुनाला दाखवलेलं आहे. परंतु हे जे विराट रूप आहे हे प्रभुपादजी सांगतात की ते कारणात्मक किंवा तात्पुरते होते. काय सांगतात?
कारणात्मक आणि तात्पुरते होते की अर्जुनाला कळावं की भगवंत किती विराट आहेत हे दाखवण्यासाठी भगवंतांनी हे रूप दाखवलेलं आहे. आणि प्रभुपादजी आणखीन या ठिकाणी सांगतात की शास्त्रामध्ये की बायबलचं उदाहरण देतात आणि बायबलमध्ये एक वाक्य सांगितलेलं आहे की ते भगवंतांना प्रार्थना करतात काय की सृष्टी होऊ दे. काय विनंती करतात बायबलमध्ये? ते सृष्टीचं निर्माण होऊ दे, सृष्टी होऊ दे. पण त्याच्या अगोदर सृष्टी नव्हती का? बायबलमध्ये ज्यावेळेस त्यांनी विनंती केली किंवा प्रार्थना केली सृष्टी निर्माण होऊ दे त्यावेळेस सृष्टी निर्माण झाली का? नाहीये. त्याच्या अगोदर पण सृष्टी होती, परंतु ज्यावेळेस प्रलयाची वेळ येते त्यावेळेस भगवंत श्वासोश्वासाद्वारे हे पूर्ण ब्रह्मांडी आपल्या शरीरामध्ये घेतात आणि पुन्हा त्यांच्या इच्छेने त्याचं निर्माण करतात. हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. आणि पुढे ब्रह्मसंहितेमध्ये भगवंतान सांगितलं आहे भगवंताने की ईश्वरा परमहा कृष्णा सच्चिदानंद विग्रह अनादिरादि गोविंद सर्व कारण कारणम. सर्व कारणांचे एक मूळ कारण कोण आहेत? गोविंद आहेत, श्रीकृष्ण आहेत. वैदिक साहित्यामध्ये तसंच म्हटलेलं आहे की कधी कधी हे जे नास्तिकवादी किंवा निराकारवादी आहेत हे भगवंतांना काय सांगतात की भगवंतांना हात पाय तसं काहीही नाही. मग प्रभुपादजी या ठिकाणी सांगतात की जर भगवंतांना हात पाय काही नाही तर मग भगवंत स्वीकारतात कसं तुम्ही दिलेलं? नाही का? या ठिकाणी आपण विग्रहांची पूजा करतो. इस्कॉनमध्ये शक्यतो कुणी नास्तिक येत नाही, सगळेजण भगवंतांवरती विश्वासच ठेवतात आणि म्हणून येतात आणि म्हणून छान आरच्या विग्रहाची पूजा करतात. आपण हे सर्वजण भगवंतांपुढे येऊन काय करतो? नतमस्तक होतो, दंडवत प्रणाम घालतो. परंतु हे निराकारवादी जे आहेत, नास्तिकवादी, ते असा विचार करतात की भगवंतांना हात पाय नाही. त्यांना एक उदाहरण आपल्या महाराष्ट्रामध्येच घडलेलं आपण असं द्यायला पाहिजे की या महाराष्ट्रातील संत मंडळींपैकी भगवंतांवरती ज्यांचा अधिक अधिकार असे संत नामदेव महाराज, नाही का? त्यांना ज्यावेळेस लहानपणी त्याचे वडील सांगतात की तू काय कर, आता मी चाललोय माझ्या कामानिमित्त बाहेर, तू काय कर, विठ्ठलाला काय कर, नैवेद्य अर्पण कर. आणि आई ज्यावेळेस नामदेव महाराजांना नैवेद्य तयार करून देते त्यावेळेस तो घेऊन जातो विठ्ठलाकडे, नैवेद्य दाखवतो. आणि त्याला काय माहिती की माझे वडील जातात भगवंतांना भोग दाखवतात आणि माघारी घेऊन येतात, ते तसंच असतं प्लेटमध्ये. पण हा म्हणतो की माझे वडील तुम्हाला घेऊन येतात, तुम्ही खाता आणि तुम्ही मी आणल्यानंतर का खात नाही? मग तुम्ही जोपर्यंत खात नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. असं ज्यावेळेस हट्ट करतात बघा, हट्ट कसा केला पाहिजे भगवंतांजवळ हे आपण शिकू शकतो. आणि मग नामदेव महाराजांचा तो हट्ट कृष्ण भगवंत विठ्ठलाला पूर्ण करावा लागतो. त्या ठिकाणी ते भोग अर्पण करतात, प्लेट रिकामी घेऊन घरी येतो, नाही का? नामदेव महाराज घरी येतात, आई म्हणते कुठे नैवेद्य दाखवलेला कुठे? तर तो म्हणतो की भगवंतांनी सगळा खाऊन टाकला. मग भगवंतांनी कसा स्वीकारला? मग त्याच्यावरून लोकांना समजायला पाहिजे, आपण लोकांना सांगायला पाहिजे की खरंच भगवंत या चराचरामध्ये सृष्टीमध्ये पूर्ण रूपाने आहेत आणि ते आपला भाव हे काय करतात? स्वीकारतात. आणि आपली त्या पद्धतीने काय पाहिजे? इच्छा पाहिजे, त्या पद्धतीने आपण जर अर्पण केलं तर ते घेतात. म्हणून आणखीन एक श्लोक आहे की पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति. पुढचा श्लोक आहे की आपण जर भगवंतांना नामदेव महाराजांप्रमाणे किंवा आणखीन काही आपल्या गौडीय वैष्णव परंपरेमध्ये आणखीन कितीतरी भक्त असे होऊन गेले की ज्यांच्या इच्छेसाठी भगवंतांना यावं लागलं, राधाराणी सुद्धा त्यांच्या इच्छेसाठी प्रकट होतात, त्यांची सेवा करतात. आणि मग आपण सुद्धा या नामदेव महाराजांसारखं भगवंतांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु आपण काही देतच नाही, घेण्याचा सगळा प्रयत्न करतो. का देतो कुणी? काही देतं पण थोडं देतं. प्रभुपादजी नेहमी सांगतात की आपण चोर आहे, चोर, नाही का? सृष्टीमधलं चोरून ठेवतो आणि ते देण्याचा प्रयत्न कधी करतच नाही. थोडं देतो, कमवतो जास्त पण देतो थोडं. ती गोष्ट माहिती ना तुम्हाला, एक रेष आखायची आणि वर पैसे टाकायचे, जेवढे पडतील तुझ्याकडे ते तुझे आणि अलीकडे पडतील ते माझे. तशा प्रकारचं आपलं हृदय आहे. तर तसं हृदय आपलं नको पाहिजे. या ठिकाणी आणखीन एक श्लोक येतो ईशोपनिषद मध्ये की पूर्णश पूर्णम आद्या पूर्णम एवावशिष्यते. म्हणजे भगवंतांकडून जे काही सृष्टी निर्माण होते त्या सृष्टीमधून किती जरी आणखीन जरी निर्माण झालं
तरी भगवंतांकडून काढून घेतल्यामुळे भगवंत कधी अपूर्ण राहत नाहीत. भगवंत हे नेहमी पूर्ण असतात. लहानपणी मी चित्र पाहिलं होतं भगवंतांचं की वडाच्या पानावरती भगवंत पौडलेले असतात आणि ते त्यांचा स्वतःचा अंगठा आपल्या तोंडामध्ये धरून ते चोखत असतात. म्हणजे भगवंत हे नेहमी पूर्ण आहेत, कधीही ते अपूर्ण राहत नाही. ती त्यांची एक लीला आहे. आणि मग या ठिकाणी खूप छान एक गीत आहे बघा, की भगवंतांची आपण कशी सेवा केली पाहिजे ते सर्वांना माहिती आहे. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम जानकी राम नारायणम जानकी वल्लभम कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. बघा आपण या ठिकाणी पाहतोय, आपण म्हणतो की भगवंत येत नाहीत, मी किती जरी आळवलं तरी भगवंत येत नाहीत, परंतु तू संत मीराबाईंसारखं भगवंतांना बोलवतोस का? नाही बोलवत आहे, नाही का? मीराबाईंवरती कितीतरी त्रास झाला, परंतु मीराबाईंनी भगवंतांनाच बोलवण्याचा प्रयत्न केला आणि भगवंतांना यावं लागलं. पुढची ओळ आहे की कोण कहते हे भगवान खाते नहीं बैर शबरी के जैसे खिलाते नहीं. आपण भगवंतांना भोग लावतो, मी पण जगन्नाथजींना भोग लावतो, सेवा करायचो पूर्वी, आता कमी केली सेवा. मग जगन्नाथजींना आपण तो भाव प्रकट करतो का की भगवंत खा म्हणून? शबरीने काय केलं, गोड गोड बोर निवडून काढली आणि ती कशाने टेस्ट केली, तिने स्वतःच्या तोंडाने टेस्ट केली आणि उष्टी बोरं भगवंतांना मग आवडतील का? पण तो भाव जो आहे तो भाव भगवंतांनी स्वीकारला आणि श्रीरामांनी ती बोरं काय केली, स्वीकारली. त्या पद्धतीने आपण भगवंतांना खाऊ घालतोय का? पुढची ओळ आहे कोण कहते हे भगवान सोते नहीं माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. कोण कोण मंदिरातल्या भगवंतांना झोपवतात भक्त, पण आपल्या घरच्या भगवंतांना कोण कोण यशोदा मातेसारखं झोपवतं? नाही झोपवत आहे आपण. कोण बेट टाकतं भगवंतांसाठी? ज्यांचा आत्मा शुद्ध आहे आणि ज्यांना खरंच भगवंतांप्रती प्रेम आहे ना, ते आपल्या घरातील भगवंतांना सुद्धा काय करतात, छान बेडवरती झोपवतात, त्यांना म्हणजे डास चावू नये म्हणून मच्छरदाणी टाकतात, नाही का, अगरबत्ती लावतात, फुलं टाकतात. त्या पद्धतीने आपण सेवा करायला पाहिजे, आपण करत नाही. त्यानंतर पुढची ओळ आहे कोण कहते हे भगवान नाचते नहीं गोपियों की तरह तुम न चाहते नहीं. या ठिकाणी डान्सिंग कीर्तन असलं तरी आपण प्रेमाने नाचत नाही भगवंतांपुढे. मग गोपींचा तर भाव किती उच्च आहे. गोपींचा भाव असा इतका उच्च आहे की गोपी या भगवंतांना काय करतात, डान्स करायला लावतात, नाचायला लावतात. मग आपण त्या भावाने जर डान्स केला तर भगवंत आपल्या बरोबर सुद्धा नाचायला तयार होतात. पुढची ओळ आहे नाम जपते चलो काम करते चलो हर समय कृष्ण का ध्यान करते चलो. नाही का, नाम जपते चलो काम करते चलो. आपण आपलं काम सोडून नाम जपत राहायचं हे योग्य आहे का? नाहीये. मग आपण आपलं कार्य करत असताना सुद्धा काय केलं पाहिजे, नाम जपला पाहिजे. एक स्टोरी आहे ग्रंथामध्ये, नारद मुनींना सांगितलं की तू माझा भक्त आहेस का? तो शेतकरी माझा भक्त आहे, किंवा कोण भक्त श्रेष्ठ आहे, कर्म करता करता कोण माझं नामस्मरण घेत आहे? त्यासाठी त्या शेतकऱ्याचं उदाहरण दिलं होतं भगवंतांनी की जा पृथ्वीवरती आणि तो शेतकरी बघ त्याचं कर्म करता करता कसं माझं नामस्मरण करतोय. मग नारद मुनींना समजलं की खरंच कर्म करता करता हा शेतकरी भगवंतांचं नामस्मरण विसरत नाही, म्हणजे तो नक्कीच भगवंतांचा श्रेष्ठ भक्त आहे. आणि अजून एक, नारद मुनींना डोक्यावरती गडा घेऊन पूर्ण विश्वाची प्रदक्षिणा घालायला सांगितली होती, परंतु ब्रह्मदेवांचं पूर्ण लक्ष कुठं, त्यातला एक पाण्याचा थेंबही खाली पडू न देता कसं भगवंतांपर्यंत पोहोचलतंय ते. परंतु लक्ष कुठं राहिलं मग नारद मुनींचं? पूर्णपणे कर्मावरती राहिलं, एक थेंबही न सांडून देणं. परंतु तो शेतकरी मात्र त्याचं कर्म करता करता भगवंतांचं नामस्मरण करतोय. त्याच पद्धतीने जर आपण नामस्मरण केलं, कृष्णांचं जर ध्यान केलं, तर कृष्ण सुद्धा सदैव आपलं ध्यान करू शकतात. पुढचं आहे
याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. आपण जप करत राहिलं पाहिजे. आपण भगवंतांना फोन लावत राहिलं पाहिजे. भगवंत एक ना एक दिवस तरी आपलं ध्यान करतील आणि आपल्याला फोन लावतील. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम. या पद्धतीने आपण समजून घेतलं पाहिजे की भगवंत किती महान आहेत, भगवंत किती श्रेष्ठ आहेत. आणि ही सर्व जी रचना आहे ती भगवंतांनी केलेली आहे आणि त्यांच्याच कल्पनेने केलेली आहे. म्हणून श्री विग्रह शाश्वत रूपाने विशुद्ध आणि दिव्य स्वरूपामध्ये स्थित असतात. शाश्वत आणि विशुद्ध रूपाने स्थित असतात, म्हणून त्यांची आपण छान सेवा करायला पाहिजे. हरे कृष्ण. जर काय माझ्याकडून चुकीचं गेलं असेल तर क्षमस्व. हरी बोल. थांबूयात आपण या ठिकाणी. कोणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही सांगा. नंतर आपण, मला जरी नाही जमलं तरी प्रभूजींकडून त्याच्या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊ शकतो. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, श्रील प्रभुपाद की, अनंत कोटी वैष्णववृंद की. हरे कृष्ण.